प्रकाश लाड पुन्हा एकदा घेऊन आलो आहे प्रियांका फूड कॉर्नर या आमच्या यूट्यूब चॅनलवरती। तर मित्रांनो, आज आम्ही घरी बनवणार आहोत हॉटेल स्टाईल पद्धतीने व्हेज हक्का नूडल्स। तर चला तर मित्रांनो, आपण स्टार्ट करूया की आपण घरी सोप्या पद्धतीने व्हेज हक्का नूडल्स कसे बनवू शकतो। मित्रांनो, जर तुम्हाला आमची रेसिपी आवडली असेल आणि जर तुम्ही आमच्या चॅनलवरती नवीन असाल तर आमच्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। तर आम्ही इथे सगळ्यात पहिल्यांदा नूडल्स बॉईल करण्यासाठी एक भांडं ठेवलं होतं। त्या भांड्यामध्ये पाणी टाकून ते पाणी गरम केलं होतं। पाणी गरम झाल्यानंतर त्यामध्ये 1 चमचा तेल टाकायचं आहे। तेल ह्याच्यासाठी टाकायचं आहे की नूडल्स आपले सुट्टे सुट्टे व्हावे आणि ते चिकटू नयेत यासाठी। तर आता आम्ही त्यामध्ये नूडल्स टाकत आहोत। पाहू शकता इथं आपण नूडल्स बॉईल झाल्यानंतर असे ह्याच्यामध्ये एक चाळण लावून त्या चाळणीमध्ये नूडल्स काढून घ्यायचे तसे। पाहू शकता आपण इथं। तर आम्ही इथे व्हेज हक्का नूडल्ससाठी लागणारे साहित्य घेणार आहोत। पहिल्यांदा घेतलेला आहे आम्ही बारीक चिरलेला कोबीज, त्यानंतर घेतलेला आहे बारीक चिरलेला स्प्रिंग कांदा, त्यानंतर बारीक चिरलेली मिरची, त्याच्यानंतर बारीक चिरलेला गाजर, त्यानंतर बारीक चिरलेली शिमला मिरची, त्याच्यानंतर बारीक चिरलेलं कांदाची पात, त्याच्यानंतर बारीक कोथिंबीर गार्निशिंगसाठी, त्याच्यानंतर आलं आणि लसूण बारीक चिरलेलं, आणि इथे आम्ही व्हेनिगरच्या ऐवजी लिंबू वापरला आहे। तुम्ही व्हेनिगर किंवा लिंबू दोन्हीपैकी काही वापरू शकता। तर अशा पद्धतीने आम्ही इथं सर्व साहित्य घेतलेलं आहे। तर इथं आपण सगळ्यात पहिल्यांदा एक कढई घेतलेली आहे। त्या कढईमध्ये 1.5 चमचे आम्ही तेल टाकत आहोत। तेल असं नॉर्मली थोडंसं हाय स्पीडवरती गरम करून घ्यायचं आहे आणि त्याच्यानंतर त्याच्यामध्ये बारीक चिरलेलं आलं आणि बारीक चिरलेलं लसूण दोन्ही टाकून ते परतून घ्यायचं आहे व्यवस्थित त्याला। पाहू शकता इथं आपण। त्यानंतर त्यामध्ये हिरवी मिरची टाकायची आहे। आता गॅस एकदम स्लो करायचा आहे। स्लो गॅसवरतीच सगळं हे करायचं आहे। नंतर तुम्ही हवा असेल तर गॅस फास्ट करू शकता। त्यानंतर त्याच्यामध्ये कांदा ॲड करत आहोत आम्ही। कांदा असा स्लाईसमध्ये चिरलेलाच असावा जेणेकरून नूडल्सना चांगल्या प्रकारे शेप येऊ शकतो। कांदा असा नॉर्मली भाजून घ्यायचा आहे। त्यानंतर त्याच्यामध्ये शिमला मिरची ॲड करायची आहे। बारीक चिरलेली शिमला मिरची ॲड करून घ्यायची आहे। त्यानंतर त्याच्यामध्ये बारीक चिरलेले गाजर ॲड करून घ्यायचं आहे। आता इथे थोडा गॅस फास्ट करायचा आहे। हे सगळं पूर्ण व्यवस्थित मिश्रण करून झाल्यानंतर त्याच्यामध्ये खूप सारा कोबी ॲड करायचा आहे। कोबी इथे थोडा जास्त वापरायचा आहे कारण त्याच्यामुळेच नूडल्सला चांगला व्यवस्थित शेप येणार आहे। व्यवस्थित असं परतून घ्यायचं याला। आता आम्ही याच्यामध्ये थोडं नमक ॲड करत आहोत। नमक तुम्ही चवीनुसार टाकायचं आहे। अगदी एकदम व्यवस्थित पद्धतीने हे असं हलवून घ्यायचं आहे त्याला। हे सर्व व्यवस्थित हलवून घेतल्यानंतर त्याच्यामध्ये तुम्ही टोमॅटो सॉस ॲड करायचं आहे। त्यानंतर आम्ही इथे ग्रीन चिल्ली सॉस ॲड करत आहे। त्याच्यानंतर आम्ही इथे रेड चिल्ली सॉस ॲड करत आहे। त्याच्यानंतर इथे आम्ही सगळ्यात मेन इम्पॉर्टंट चायनीजसाठी जो लागणारा सॉस आहे तो म्हणजे सोया सॉस। त्यानंतर इथे आम्ही शेजवान चटणीसुद्धा ह्याच्यामध्ये ॲड करत आहोत। हे सर्व टाकल्यानंतर त्याच्यामध्ये आम्ही एक लिंबू पिळत आहे। इथं तुम्ही व्हेनिगर वापरू शकता, तर आम्ही इथे लिंबू वापरला आहे। तुम्ही दोन्हीपैकी काही एक वापरू शकता। आणि त्याला पूर्णपणे गॅस फास्ट करायचा आहे। इथं आम्ही गॅस फास्ट केलेला आहे, पाहू शकता। हे व्यवस्थित सर्व याला असं
असं मॅचिंग करून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर आम्ही इथे व्हेज मंचुरियनचे पकोडे बनवले आहेत, ते आम्ही ह्याच्यामध्ये ॲड करत आहोत. पाहू शकता मागच्या वेळी आम्ही जी गोबी मंचुरी बनवली होती त्याचेच हे पकोडे आहेत. ते ह्याच्यामध्ये असे ॲड केल्यानंतर त्याला मस्त असा चांगला स्प्रिंग ओनियन असं आम्ही त्याच्यामध्ये ॲड करून घेत आहे. त्यानंतर त्याला असं व थोडी कोथिंबीर टाकून गार्निश करायचं आहे. आता हे सर्व पूर्ण मिश्रण एकदम एक करून घ्यायचं आहे, म्हणजे हलवून घ्यायचं आहे त्याला पूर्ण सगळं. तर अशा प्रकारे आपण इथं पाहू शकता आम्ही इथं व्हेज हक्का नूडल्स तयार केलेला आहे. आता ह्याला आपण एका डिशमध्ये काढू आणि त्याला सर्व करू. तर आम्ही इथे नूडल्स डिशमध्ये काढून घेत आहोत. पाहू शकता इथं आपण. आहा, खूप छान वास येते. आपण पाहू शकता नूडल्स आम्ही इथे. तर तुम्ही सुद्धा अशा सोप्या पद्धतीनं घरी व्हेज हक्का नूडल्स करू शकता. खूप छान असा त्याला फ्लेवर आलेला आहे. वाव, किती छान आणि सुंदर झालेला आहे. तुम्ही पाहू शकता व्हेज हक्का नूडल्स. तर मित्रांनो तुम्ही सुद्धा असं घरी बनवू शकता. खूप सोप्या पद्धतीने आम्ही इथे बनवलेलं आहे. अशाच नवनवीन रेसिपीसाठी तुम्ही आमच्या चॅनेलला लाईक, शेअर अँड सबस्क्राईब करा. धन्यवाद मित्रांनो.